मेथड, त्याच्यात सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट आणि वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट. त्याच्यानंतर मेथड आहे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड नंतर कॅपिटलायझेशन मेथड आणि एन्युटी मेथड. अशा व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा तुम्हाला 4 मेथड्स. या चारही मेथडचे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत आणि व्हॅल्युएशन ऑफ गुडविलची जी कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजून घेतली तर तुम्हाला याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळतील. समजा 12 मार्कांसाठी जर प्रॉब्लेम विचारला तर 12 आउट ऑफ 12 पूर्ण 12 मार्क तुम्हाला याच्यात कव्हर करता येतील. ठीक आहे, तर आपण आता घेतोय प्रॉब्लेम नंबर 1. हा पहिला प्रॉब्लेम दिलाय. प्रॉब्लेम नंबर 1. आधी प्रॉब्लेम समजून घ्यायचं, परीक्षेत पण आधी प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, मग आधी प्रॉब्लेम समजून घ्या. बघा, मिस्टर ए बी सी शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 3:2:1. म्हणजे एका पार्टनरशिप फर्म मध्ये 3 पार्टनर्स आहे, ए बी अँड सी, आणि त्यांचं प्रॉफिट प्रपोर्शन दिलंय 3:2:1. 3:2:1 हा त्यांचा प्रॉफिट प्रपोर्शन आहे. मिस्टर सी रिटायर्ड ऑन 31 डिसेंबर 2019. या 3 पार्टनर्स पैकी मिस्टर सी हा जो पार्टनर्स आहे हा बिझनेस मधून काय होतोय, रिटायर्ड होतोय ऑन 31 डिसेंबर 2019. कॅल्क्युलेट गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. आपल्याला गुडविल कॅल्क्युलेशन करायची. गुडविल कॅल्क्युलेशन कशी करायची आपल्याला? गुडविल ऑन द बेसिस ऑफ 3 year परचेस. नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेम मध्ये दिले किती? 3 years. नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेम मध्ये दिले 3 years. 3 year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे, सिंपल मेथड प्रमाणे तुम्हाला गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. प्रॉफिट ऑफ द लास्ट 5 year म्हणजे मागचा 5 वर्षाचं जे ऍव्हरेज प्रॉफिट असेल त्या ऍव्हरेज प्रॉफिटचा नंबर ऑफ इयर 3 म्हणजे त्या ऍव्हरेज प्रॉफिटचा ट्रिपल ही त्या फर्मची गुडविल असेल. ठीक आहे. प्रॉफिट फॉर द पास्ट 5 years ₹50,000, ₹40,000, ₹60,000, ₹30,000 अँड ₹20,000. तर मागचा 5 वर्षाचं प्रॉफिट दिलंय. ठीक आहे, सिंपल मेथड आहे. या सिंपल मेथड प्रमाणे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे, तर या माझ्यासोबत तुम्ही पण सॉल्व्ह करा. प्रॉब्लेम नंबर 1 कोणती मेथड आहे? 3 year परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 year म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 year म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ठीक आहे, मग इथे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे सर्वात आधी नंबर 1 काय कॅल्क्युलेट करायचंय तुम्हाला? टोटल प्रॉफिट. नंबर 1 आधी आपण कॅल्क्युलेशन करू टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. मग टोटल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेशन करणार? तर मागचा 4 वर्षांचं प्रॉफिट दिलेलं, सॉरी 5 वर्षांचं प्रॉफिट दिलंय तर त्यांची टोटल करायची तुम्हाला. तर इथे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि फिफ्थ इयर 5 वर्षाचं प्रॉफिट 50,000, 40,000. फर्स्ट इयर प्रॉफिट आहे 50,000. सेकंड इयरचं प्रॉफिट दिलंय ₹40,000. थर्ड इयर प्रॉफिट आहे ₹60,000. फोर्थ इयर प्रॉफिट आहे 30,000 अँड लास्ट इयर फिफ्थ इयर प्रॉफिट दिलंय ₹20,000. तर आधी या प्रॉफिटची टोटल करून घ्या. 50 आणि 40 90, 90 आणि 60 150, 150 आणि 30 180 आणि 20,000 म्हणजे एकूण प्रॉफिट झालं 5 वर्षांचा. प्रॉफिटची बेरीज किती झाली? 2 लाख रुपये, ₹2 lakh. म्हणजे टोटल प्रॉफिट मिळालं आपल्याला, टोटल प्रॉफिट्स 2 लाख रुपये टोटल प्रॉफिट मिळालं. सिंपल आहे. टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेशन केल्यानंतर आता नंबर 2 कॅल्क्युलेशन करायचंय ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट आणि ऍव्हरेज प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करणार? तर याचा फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट, टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स गिवन. मग टोटल प्रॉफिट किती कॅल्क्युलेट केलं आपण?
रुपीज 2 lakh डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर गिवन. नंबर ऑफ इयर गिवन म्हणजे काय की टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना तुम्ही किती वर्षांचा प्रॉफिटची टोटल केली आहे? 5 वर्षांचा, बरोबर. या 5 वर्षांचा प्रॉफिटची तुम्ही टोटल केली ना 2 लाख रुपये, म्हणजे टोटल 2 लाख रुपये प्रॉफिट कॅल्क्युलेशन करताना लास्ट 5 इयर्स कन्सिडर केलेत, यालाच म्हणतात नंबर ऑफ इयर गिवन. ठीक आहे, म्हणजे इथे किती लिहिणार आपण? 5 इयर्स. ठीक आहे, मग 2 लाख डिवाइडेड बाय 5 इयर्स म्हणजे 40,000, 40,000 रुपये हे मिळालं आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट. हे मिळालं ऍव्हरेज प्रॉफिट. आणि त्याच्यानंतर लास्ट कॅल्क्युलेशन करा गुडविल. मग गुडविल कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला काय? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड प्रमाणे गुडविल इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस इंटू नंबर ऑफ इयर परचेस. मग आता नंबर ऑफ इयर परचेस प्रॉब्लेम मध्ये दिलेत बघा, 3 इयर परचेस ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. मग ऍव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलंय 40,000. ऍव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 40,000 इंटू नंबर ऑफ इयर परचेस किती दिलंय? 3 इयर्स. म्हणजे एकूण गुडविल मिळाली आपल्याला रुपीज 1,20,000. गुडविल ऑफ द फर्म, याला नाव द्यायचं आहे गुडविल ऑफ द फर्म. एकूण फर्मची गुडविल मिळाली 1,20,000 रुपये. ठीक आहे, त्यांनी प्रॉब्लेम मध्ये काय दिलं होतं आपल्याला? रिटायर कोण होतोय? मिस्टर सी रिटायर्ड. आता मिस्टर सी हा रिटायर्ड होतोय ना, तर ज्यावेळेस तो रिटायर्ड होतोय बिझनेस मधून, तर रिटायर होत असताना त्याला त्याचं कॅपिटल सोबत त्याची गुडविल पण रिटर्न करावी लागेल. मग आता मिस्टर सी जेव्हा बिझनेस मधून रिटायर होईल तर त्याला बिझनेस मधून किती गुडविल रिटर्न करणार? तर त्याचं प्रॉफिट प्रपोर्शन किती दिलंय? 3:2:1. एबीसी म्हणजे याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर ए चं प्रपोर्शन असेल 3, बी चं प्रपोर्शन असेल 2 आणि सी चं प्रपोर्शन असेल 1. म्हणजे 2:3:1. याचा अर्थ काय की सी जो रिटायर्ड होतोय त्याचा प्रॉफिट प्रपोर्शन किती असेल? 1/6. म्हणजे 6 पैकी 1 भाग आपल्याला सी ला द्यायचा आहे. तर एकूण जी फर्मची गुडविल आहे याच्यामधून आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय गुडविल ऑफ मिस्टर सीज गुडविल. मग एकूण फर्मची गुडविल आहे 1,20,000, 1,20,000 आणि सीचा जो शेअर्स आहे तो किती आहे? 1/6. आता 1/6 आपण कसं घेतलंय? रेशो दिला आहे 3:2:1. ए, बी आणि सी म्हणजे सी चं प्रपोर्शन किती आहे? 1. पण किती पैकी? 3, 2, 5 आणि 1 6 म्हणजे 1/6. तर 1/6. मग 1,20,000 ला 6 ने डिवाइड करा. त्यानुसार काय मिळेल तुम्हाला? 20,000. तर जो पार्टनर्स रिटायर्ड होतोय मिस्टर सी त्याची गुडविल किती आहे? 20,000. समजला हा प्रॉब्लेम? ठीक आहे, तर सिंपल प्रॉब्लेम होता. इथे दिलेलं नाही तुम्हाला मिस्टर सी ची गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे, पण मिस्टर सी हा रिटायर्ड होतोय म्हणजेच त्याचीच गुडविल कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, म्हणून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. ठीक आहे, या पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. समजलं सगळ्यांना?